एक्सप्लॉयटेशन या संकल्पनेपेक्षा एक्सक्लुजन ही संकल्पना जागतिकीकरणामध्ये मोठ्या पद्धतीने लादली जात आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्याच संकल्पनेच्या आधारे विश्लेषण केलं जाते. म्हणजे वंचितता ही शोषणापेक्षा अधिकची चर्चेला घेतली गेली आणि शोषण नावाची गोष्ट जे संपवणे जरुरी आहे, ज्याच्यामधून वंचितता येते, म्हणजे प्राथमिक संकल्पनेकडे दुर्लक्ष आणि दुय्यम संकल्पना हीच प्राथमिक संकल्पना म्हणून पुढे ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्याला त्याचा पूर्णपणे विचार करावा लागतो. एक्सक्लुजन मध्ये काय होतं, ज्यावेळेस त्याचा इन्क्लुजन मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस ॲडव्हर्स एक्सक्लुजन आणि ॲडव्हर्स इन्क्लुजन, मिसफिट आणि अनफिट या पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे एक्सक्लुजन कशा पद्धतीने होतं हे बघत असताना आपल्याला या दलितांचं एक्सक्लुजन हे मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्यांचे कोणकोणते अधिकार हे डिनायल केले जातात ते पण पाहावे लागतात. त्यामुळं जातीसाठी हा माती खाणारा जो समाज आहे या समाजाचा अभ्यास मागच्या 200-300 वर्षापासून होत आहे. J.H. हटन असतील, ज्यांनी अँथ्रोपोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मधून इथल्या लोकसंख्येचा अभ्यास केला. डॉक्टर K.S. सिंग आहेत की ज्यांनी इथल्या प्रत्येक जातीचा, आदिवासी जमातीचा आणि अनुसूचित जातीचा डिटेल अभ्यास केलेला आहे. या अभ्यासकांकडे सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस दुर्लक्ष करतं आणि त्यांच्या डोक्यात असलेली क्रिमी लेअर नावाची संकल्पनाच पुढे आणतं आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटतील असं त्यांना ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस ते प्रश्न हे सुटत नसतात. कारण की क्रिमी लेअर ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला प्रचंड अशा मर्यादा आहेत. एखाद्या जातीतल्या गटातल्या क्रिमी लेअरला जर वगळण्यात आलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात याचा पण त्यांनी कधी विचार केलेला आहे का? एखाद्या जातीमध्ये क्रिमी लेअर तयार होण्यासाठी फार वेळ लागतो, म्हणजे बुद्धिजीवी तयार होण्यासाठी फार वेळ लागतो. हे क्रिमी लेअरचं नेचर काय आहे? हे काय अंबानी सारखे लोक तयार झालेले आहेत का या जातीमधून? कुठले उद्योगधंदे आहेत, कुठले कारखाने आहेत या जातींकडे? फक्त पगारी नोकरदारांवर टार्गेट करून या लोकांमध्येच क्रिमी लेअर आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. पगारीशिवाय उत्पन्नाची काय साधनं आहे? आणि त्या जातीतल्या लोकांना वगळण्यासाठी आणि सामाजिक मागासलेपण जोपर्यंत आहे तोपर्यंत हा जो वर्ग तयार होत आहे, ज्यांना जातीतून वर्ग कन्वर्ट होणे, म्हणजे तो जातीमुक्त होत आहे का? त्याला कुठल्याही भेदभावाला सामोरे जात नाही अशी स्थिती आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळं ही जी क्रिमी लेअर नावाची संकल्पना आहे, ही क्रिमी लेअर नावाची संकल्पना ही चुकीची आहे असं दिसून येतं.